बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर झालेला आहे सूरज चव्हाण। पण या शो मध्ये एक कंटेस्टंट होती जिने की सगळ्यांचं मन तिच्याकडे वेधून घेतलं होतं आणि तिचं नाव होतं अंकिता प्रभू वालावलकर। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अंकिता ही नंबर 5 ला हिने फिनिश केलं होतं, पण खरं तर तिने नंबर 2 ला फिनिश करायला पाहिजे होतं, कारण की तिला खूप तगडी वोटिंग होती। तर मित्रांनो, अंकिता जेव्हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर आली तेव्हा तिने एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी बाहेर येऊन शो बघितला तेव्हा मला कळलं की खूप चांगल्या इन्सिडेंट्स मध्ये जवळजवळ चांगले इन्सिडेंट्स होते, तेव्हा मला तिथं दाखवलं गेलेलं नाहीये। म्हणजे तिचं म्हणणं आहे की बिग बॉसनी चीटिंग केलेली आहे आणि जिथं जिथं मी वाईट दिसते तिथं सीन कट केलेले आहेत आणि मला वाईट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे अंकिता हेही बोलली की मला वोटिंग खूप चांगली होती आणि मी सूरजला टक्कर देऊ शकत होते, पण बिग बॉसनी टीआरपी साठी मला नंबर 5 ला बाहेर काढलेला आहे। त्यावर मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला एकच बघायला भेटत आहे की अंकिता ही बिग बॉस वर खूप नाराज होताना तिथे दिसत आहे। त्यावर मित्रांनो, जो रिपोर्टर तिचा इंटरव्ह्यू घेत होता त्यांनी हे पण विचारलं की तुम्हाला वाटतंय का की बिग बॉसनी चीटिंग केलेली आहे। त्यावर मित्रांनो, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली अंकिताने बोलून दाखवलं की बिग बॉसनी माझ्यासोबत चीटिंग केलेली आहे आणि मी टॉप 2 मध्ये फिनिश व्हायला पाहिजे होते, पण टीआरपी साठी। आणि निक्की तांबोळी ही एक मोठी कंटेस्टंट आहे आणि ती जर टॉप 3 मध्ये नसती तर हे डिक्लेअर झालं असतं की सूरज चव्हाणच विनर आहे, पण निक्कीला हटकून टॉप 3 मध्ये ठेवण्यात आलं। निक्कीचे शेवटचे 2 आठवडे निक्कीचा चांगला गुण हा दाखवण्यात आला आणि खूप सारे माझे चांगले गुण हे बिग बॉसने दाखवलेले नाहीयेत। तर असा आरोप अंकिता प्रभू वालावलकरनी बिग बॉसच्या घरामध्ये लावलेला आहे। तर मित्रांनो, दुसरीकडे जाऊ तिला विचारलं की सूरज चव्हाण हा तुला क्लिअर विनर वाटत होता का किंवा क्लिअर विनर वाटतो का, त्यावर अंकिता बोलली की त्याचा गेम बिग बॉस मध्ये काहीच नव्हता, पण लोकांना तो आवडत होता। जर लोकांना आवडतो तो पब्लिक पुढे काय करू शकते। तर मित्रांनो, असं वक्तव्य अंकिताने दिलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अंकितावर चिटिंग झाली आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।